कालच एक आर्टिकल आलं होतं. एक मिनिट थांबूया का खुर्च्या? अरे दादा होय, एक 10 मिनिटं खुर्च्यांचा आवाज. थँक्यू थँक्यू थँक्यू. झालं रोल. कालच एक डेटा आलाय की 95% जो आधी आला होता तो पुन्हा काल आला की 95% ज्या ईडी आणि सीबीआय च्या केसेस आणि अटक ज्यांना झालेली आहे हे सगळे विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच झालेला आहे असा सरकारचा डेटा सांगतो. आणि तोच सरकारचा डेटा मागच्या वर्षी पार्लमेंटमध्येही सरकारने टेबल केला होता. त्याच्यामुळे काल अरविंद केजरीवालांची जी अटक झाली ही दुर्दैवी आहे. आणि लोकतंत्र आणि लोकशाही याचा मला विचाराल तर हा खून रोज या देशात होतोय. कारण स्वातंत्र्य हे राहिलंच नाही. आणि जी इमर्जन्सीचा विरोध भारतीय जनता पक्षाने केला ती इमर्जन्सी अनाउन्स्ड इमर्जन्सी होती. आता असं वाटायला लागलं की या देशामध्ये इमर्जन्सी आहे पण ती घोषित नाही, एवढंच त्याच्यातलं अंतर आहे. जो विरोधात बोलतो त्याच्यावर कुठली ना कुठली कारवाई होते. दुर्दैवाने भारताची आजचा इतिहास तुम्ही पाहिला तर या देशातल्या सगळ्याच सुपुत्रांनी त्यांचा घाम रक्त आणि आयुष्य उभं करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि आज या जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे जग आपल्याकडे बघतं. आणि त्या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री आणि विपक्ष म्हणजे विरोधी पक्षातल्या नेत्यांना ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयच्या केसेस होत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्ष घेतं आणि त्यांना क्लीन चिट देतं. असे काश्मीर टू कन्याकुमारी किती डेटा तुम्हाला दाखवतो. पण मला वाटत नाही हा योगायोग आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स च्या बद्दल इतकी बदनामी आणि भ्रष्टाचार उघडकीस होत होता म्हणूनच अरविंदजींना जी अटक झाली असं असावं अशी समाजामध्ये चर्चा दबदबत्या आवाजात होताना माझ्या कानावर रोज येते. हा किती प्रेमाचा आरोप आहे बघा. आधी जेव्हा ते यायचे तेव्हा आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे फक्त भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलते. आता आम्हाला भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी त्यांचे विनम्रपणे आभार मानते. आणि जो कोणी साधारणपणे एका कुटुंबातला माणूस असतो ना ते मी आता आई आहे हो, माझी पण जीव माझ्या मुलांमध्ये अडकतो ना, त्याच्यात काय चुकतो, काही गुन्हा नाही. भ्रष्टाचारापेक्षा मुली आणि मुलावर प्रेम असणं ही काही देशाची सेवा मध्ये त्याच्यामध्ये काही मीठ टाकायचं काम नाही बघा ना. इमर्जन्सीचाच भाग आहे ना. काँग्रेसचे अकाउंट गोठवणे, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ईडी सीबीआयचा गैरवापर, एजन्सीज अतिशय चांगल्या आहेत पण एजन्सीजवर अदृश्य शक्ती जे प्रेशर टाकते हे चुकीचं. जे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडीचे सगळे लोक चांगले, ऑफिसर्स चांगले, ते त्यांचं काम करतात पण अदृश्य शक्ती त्यांच्यावर इतकं प्रेशर टाकते की बिचारे करतील काय. पापी पेट का सवाल आहे, नोकरी का सवाल, काय करतील बिचारे. त्याच्यामुळे ते अंडर प्रेशर. विरोधी पक्षांनी तर त्यांच्या विरोधात काही बोलायचंच नाही आणि बोललं तर जेल नाही तर प्रवेश. तिसरा मार्गच या देशात राहिलेला नाही. दुर्दैव आहे की भारताच्या संविधानात आणि लोकशाहीचा अपमान सातत्याने हे सत्तेतले लोक आज करतात. अर्थातच इलेक्टोरल बॉन्ड्स हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. आणि क्विट प्रो को हे माझे शब्द नाहीये, हे माननीय सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत, माझे नाही. क्विट प्रो को याचा अर्थ काय की मी तुम्हाला काहीतरी दिलं ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी देता, ज्याला तुमच्या माझ्या साध्या सोप्या शब्दामध्ये भ्रष्टाचार म्हणतात. हे मी म्हणत नाहीये, हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर आणि कॉमेंट्स मध्ये आलेलं. आता एवढं सगळं इलेक्टोरल बॉन्डचं चालू असताना चेंजिंग द गोल पोस्ट पटकन त्यांना अरविंद केजरीवालांची अटक होते. याचा अर्थ काय. माझी गेले काही दिवस मी बघते की रोहित आणि युगेंद्र हे दोघंही प्रचार करतायत, नंदा वहिनी करतायत, अनेक लोक आणि प्रत्येक इलेक्शनलाच करतात. आमच्या कुटुंबात हे काही नवीन नाही. आमच्या कुटुंबात आमच्या संघटनेतले कुटुंब आणि घरातलं कुटुंब हे सगळे एकच आहे आणि सगळे एकत्र मिळून एकामेकाचा प्रचार सगळेच करतात. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने युगेंद्र पहिल्यांदा माझा प्रचार करतोय, आता म्हणजे ऐक्य वर्ष तो माझ्या मागच्या इलेक्शनला परदेशी शिकत होता
तो आला आणि वारंवार तो बाहेर गेल्यावर प्रचाराला, आणि तो अतिशय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून अतिशय शांततेच्या मार्गाने तो प्रचार मुलगा करतोय. तो प्रचार करताना दरवेळी त्यालाच कसा घेराव घातला जातो. परवा त्यालाच घेराव घालून जाब, आणि तुमच्या चॅनलवरनं तर मला बातमी कळली, मी पुरंदरला प्रचार करत होते, तो बारामतीत प्रचार करत होता, आणि त्याची एक क्लिप काढणं, त्याला घेराव घालणं, काय संबंध त्याचा. जाब विचारायचा असेल तर मला विचारा ना. लोक इलेक्शन मी लढते, माझा रस्ता अडवा, मला घेराव घाला, माझा काही प्रॉब्लेम नाहीये, मी देईल ना, मी सक्षम आहे उत्तर द्यायला. आमच्या घरातल्या मुलांवर ज्या पद्धतीने घेराव घालणं आणि हे सगळं होत आहे ते दुर्दैवी हो. असं कधी झालं नाही. मला काळजी वाटते. शेवटी आईचं मन काय असतं की नाही. तर आमची घरातली लेकरं फक्त माझी नाही, तुमच्या सगळ्यांची लेकरं माझी नाहीये. माझे हर्षवर्धन भाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी बोलले होते, कारण का मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे. गुंडागर्दी नाही चलेगी इस राज्य में. आणि शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. याच्यात असं कधी पाहिले आपण? आणि कशासाठी त्या पोरांना हे होतंय. म्हणून मी पत्र लिहिलं पोलिसांना की बाबा हे काय चाललंय, कुठून काय होतंय. आणि पोलिसांकडून मला इनपुट आले, काय मलाही काळजी त्याच्यामुळे वाटली. आधी मला वाटलं आमची पोरं घट्ट आहेत, लढतील, काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा पोलिसांकडून स्वतःहून माझ्याकडे इनपुट आले तेव्हा मला काळजी वाटली. मी माझ्या बहिणी कुणाला सांगत पण बसले नाही, कारण का त्यांना पण त्याच्या पोराची काळजी आहे का नाही. मी फॅमिलीत कुणाशीच बोलले नाही. मी पहिलं सगळी पोलिसांकडून पण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी पत्र लिहिलं. आता याचं उत्तर तुम्ही पोलिसांना विचारा, मी कसं करतो. पण बारामतीमध्ये किंवा लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने युगेंद्र पवार, रोहित पवार, अनेक असे संघटनेतले आमचे सहकारी पदाधिकारी हे सगळे प्रचार करतात. आम्ही कुठलाही नियम तोडला नाही आणि तोडणारही नाही. आमची संस्कृतीच नाही. आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. कसं आम्ही कधी करू, इतक्या वर्षात केलं नाही, आता का करू. पण ज्या पद्धतीने त्या मुलांवर अटॅक होतोय हा म्हणजे मलासाठी वैयक्तिक शॉकिंग होतं आणि दुर्दैवी आहे. कारण का फक्त युगेंद्र पवार तो आमचा मुलगा म्हणून नाही, पण बारामतीचं नाव राज्यामध्ये अभिमानाने आम्ही देशात सांगतो. मला देशातून खासदारांचे फोन आले की असं काय झालं. कारण का जसे आमचे सगळ्यांची वैयक्तिक चांगले संबंध आहेत तसे श्रीनिवास दादा आणि वहिनींचे माझ्या बऱ्याच फ्रेंड सर्कलचे संबंध आहेत. त्यामुळे पटकन ते म्हणले, अरे श्रीनिवास के बेटे को क्या हुआ, ये कैसे हो गया. किती लोकांचे मला दिल्लीवरनं पण फोन आले आणि सगळ्याच पक्षाचे, फक्त आमच्या पक्षाचे नाही किंवा आमच्या आघाडीचे नाही, बाकीच्या पक्षाचे. कारण का ही आमची संस्कृती नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला या देशामध्ये प्रचार करायचा अधिकार आहे. अर्थातच मान्य आहे ना मला तुमचं म्हणणं, अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आरोप काय तो तर आधी सिद्ध करा. माझं म्हणणं आरोप, संजय सिंगला अटक झाली आहे, तुम्ही माहिती काढली आहे कधी संजय सिंगचा गुन्हा काय. प्लीज माहिती काढा सर. माहिती नसेल तर मी आपल्याला पाठवते. अनिल देशमुखांना कोर्ट बायस आहे असं मी म्हणत नाहीये सर, तुमचं अगदी बरोबर आहे. पण या देशामध्ये सुप्रीम कोर्ट आहे. हा देश कुणाच्या मनमानेनी चालत नाही, हा देश संविधानाने चालतो. त्याच्यामुळे अनिल देशमुखांचं उदाहरण बघा. ज्यांना तुम्ही डिफेंड करताय त्यांनी 100 कोटी रुपयाचा आरोप अनिल देशमुखांवर केला. आता FIR मध्ये किती आहे, 1 कोटी रुपये. आणि बदलीचा गुन्हा नाहीये त्याच्यामध्ये. 2012 साली 1 कोटी रुपये त्यांच्याकडे आले. याच्यासाठी अनिल देशमुख 1.5 वर्ष कोर्टात जाऊन आले. आणखीन एक तुम्हाला उदाहरण देते ज्यांना तुम्ही डिफेंड करताय त्यांचं. त्यांनी अशोक चव्हाण दुबे नावाचे झारखंडचे MP आहेत. मी स्वतः त्यांच्यावर युक्तिवाद केलेला आहे, ऑन रेकॉर्ड आहे. 11:14 शुक्रवार होता, पार्लमेंटमध्ये डिबेट सुरू झाला. झारखंडचे गोड्डा नावाचा MP आहेत. त्यांनी आरोप केला की अशोक चव्हाणांनी पैसे खाल्ले. मी म्हणत नाहीये, निशिकांत दुबे, गोड्डा, झारखंड, भारतीय जनता पार्टी, की पैसे कोणी खाल्ले तर पत्नी आहेत ज्या सगळ्या सैनिकांनी स्वतः लढले आणि या देशासाठी शहीद झाले. त्यांची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये पैसे कोणी खाल्ले. इथून उभी राहिले आणि म्हणाले की सर आपके कहाँ है डॉक्युमेंट्स, आप कैसे ऐसे अशोक जी के खिलाफ बोल सकते हो. ही झाला शुक्रवारचा युद्धिवाद. शनिवार रविवार गेला, सोमवारी त्यांचा
निशिकांत दुबेनी खोटं बोलणं बंद करावं, तेव्हा अशोक चव्हाणांनी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांच्यावर आरोप खरे होते का खोटे होते. कारण का आय एम कन्फ्युज अँड ॲज अ सिटीजन मी एक नागरिक आहे, एक महिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे होते, एवढे मोठे त्यांचे वडील होते, त्यांना विचारते अतिशय प्रांजळपणे माझ्या अधिकारामध्ये की अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला का नाही केला. त्याच्यामुळे अशी, आणि किती तुम्हाला जरा वेळ असेल तर अर्धा तास आपण बसूया. मी तुम्हाला काश्मीर टू कन्याकुमारी कुठल्या राज्यातून कुठे गेले, इलेक्टोरल बॉन्ड्स, लांब कशाला जायचं. इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये गेमिंगची एक कंपनी आहे, त्या गेमिंगच्या कंपनीचा टर्नओव्हर 500 कोटी आहे. 500 कोटीचा माणूस 1300 कोटीचा इलेक्टोरल बॉन्ड्स कसे घेऊ शकतो. इट्स अन इंटरेस्टिंग क्वेश्चन. मेगा मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे, त्यांची आंध्र प्रदेशमध्ये, त्यांनी 1000 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स दिले. मेघाला सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले तर केंद्र सरकारने दिला, असं मी म्हणत नाहीये, पार्लमेंटचा डेटा सांगतोय. माझ्याकडे एक लिस्ट आहे अशी किती लोकांची ज्याला क्विट प्रो को, आणि मी म्हणत नाहीये ज्या कोर्टावर तुमचा विश्वास आहे त्याच कोर्टावर माझा विश्वास आहे, त्यामुळे आपला विश्वास सेम आहे. त्याच सुप्रीम कोर्टाच्या हायेस्ट बेंच ज्याच्यात सीजेआय आहेत, त्यांनी शब्द वापरला क्विट प्रो को. साध्या भाषेत क्विट प्रो को म्हणजे मी तुम्हाला काहीतरी दिलं, त्याच्या बदल्यात तुम्ही मला दिलं. याला सोप्या भाषेत, म्हणजे माझ्या मुलीला, लहान मुलीला समजायचं झालं, त्याला सोप्या भाषेत भ्रष्टाचार म्हणतात. की मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला, त्याचं तुम्ही मला इलेक्टोरल बॉन्ड, सिंपल लँग्वेज इज भ्रष्टाचार. त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचार हा मी म्हणत नाहीये दादा, अशोक चव्हाणांवर मी आरोप नाही केले, मी इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये गफलाय मी काहीच म्हणत नाहीये. मी फक्त कोर्ट आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणले हेच अतिशय प्रांजळपणे, कारण का मला एवढं हे फायनान्स समजत नाही, तर मला कोणीतरी समजून सांगतो, एवढीच माझी माफक अपेक्षा भारतीय जनता पक्षाकडे अतिशय विनम्रपणे. आम्ही जाणारच आहे. आम्ही नाही आणत आहे दादा, आम्ही नाही जाते दादा, आम्ही नाही इलेक्टोरल बॉन्डचं केलंय. इलेक्टोरल बॉन्डचा क्विट प्रोकोचा आरोप मी नाही दादा केला, तो सुप्रीम कोर्टातून क्विट प्रोको आलाय. मी तुम्हाला धनंजय चंद्र त्याच्यातच तर बाहेर आलं, नाही तर बाहेर कसं आलं असतं. कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून तर माहिती आली, कारण का आरटीआय मध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स वॉज नॉट ओपन. पीएम केअर फंड ती पण केस चालली आहे, इट इज नॉट अंडर आरटीआय. त्याच्यामुळे पैसे कुठे गेले हे मला एकटीला नाही, देश जानना चाहता है की मेघाला पैसे कसे मिळाले. आणि क्विट प्रोको माझा शब्द नाही, माननीय चंद्रचूड साहेबांनी प्रश्न वापरलाय. माननीय सुप्रीम कोर्टची ऑर्डर म्हणते क्विट प्रोको, मी थोडी म्हणते. मी जे तुमच्या चॅनलवर वाचते, तुमच्या वर्तमानपत्रात लिहिते, ते मी फक्त माझ्या भाषणात बोलते. आणि मी जे बोलते त्याचा सगळ्याचा एव्हिडन्स माझ्याकडे असतो, कारण का मी कधी खोटे आरोप कुणावर करत नाही, त्या भानगडीत मी पडत नाही. कारण का मी कुणाला 5 पैशाचा चहा पेले नाही, न मी कुणाला पाजत नाही. आणि काही दडपशाही चालली आहे देशामध्ये. इट इज अन अनसेड इमर्जन्सी, इट इज अन अनसेड इमर्जन्सी. इमर्जन्सी मध्ये अशाच अटक्या होत होत्या. मला पण झाली तर काय आश्चर्य वाटून घेऊ नका. मला कशासाठी निलंबन केलं पार्लमेंटमध्ये, कांद्याला भाव मागितला म्हणून. ही माझी चूक. जर कांद्याला भाव मागण्यासाठी आम्हाला पार्लमेंट मधून जर करत असाल निलंबन, तर मला निलंबन नाही, फाशी दिली तरी चालेल. कारण का या देशाच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी मी लढते, आणि त्याच्यासाठी लढणं या देशात जर पाप असेल तर मला फाशी दिली तरी चालेल. मी या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि अन्यायाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात मी लढत राहणार. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुम्ही पण इलेक्शन लढू शकता लोकसभेचं, वाय नॉट. लोकशाही आहे यार, लढलो क्या प्रॉब्लेम आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे. अरे विरोधक पण दिलदार पाहिजे ना, हे आमच्यावरचे संस्कार आहेत चव्हाण साहेबांचे. आम्ही फक्त चव्हाण साहेबांचा फोटो नाही, दिलसे है सब, हमारे खून में चव्हाण साहेब आहे. लोकशाही आहे. कशाला आभार मानायचे, मोठ्या भावानी कधी आभार मानायचे नसतात. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, कर्तृत्वानी मोठे आहेत. त्याच्यामुळे माझ्या आईनी ना माझ्यावर खूप वेगळे आणि चांगले मध्यमवर्गीय मराठी संस्कार केले. आपल्यापेक्षा वयाने जो मोठा असतो ना, 6 महिन्यांनी असला तरी त्याचा सन्मान करायचे संस्कार माझ्या आईनी माझ्यावर केले. आणि आयुष्यात आणखीन एक संस्कार माझ्या आईनी केलाय, की आयुष्यात 2 पैशाचं पण किंवा 2 मिनिटाचं पण काम कोणीतरी आपल्यासाठी किंवा मदत, सहकार्य, आशीर्वाद दिला असेल ना, तो आयुष्यभर लक्षात ठेव सुप्रिया. हे माझ्या आईचे माझ्यावर केलेले संस्कार आहेत. व्हॉट? हा,
नाही, हा खूप सिरियस आरोप आहे. जर रोहितनी केला असेल तर खूप गंभीर आरोप आहे. मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये धक्कादायक आहे. ते जर खरं असलं तर मला वाटतं हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे. नाही आहे, मी म्हणत नाहीये, केंद्र कोर्ट म्हणतंय. आता जे सरकार आहे ते भ्रष्टाचारी आहे मी म्हणायची गरजच नाहीये. मला कोणी सांगितलं सरकार भ्रष्टाचारी आहे? सुप्रीम कोर्टाने सांगितलं. क्विट प्रो क्वो माझा शब्द नाहीये. क्विट प्रो क्वो माननीय सुप्रीम कोर्टाचा शब्द आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारवर आणि जे सत्तेमध्ये आज बसलेले आहेत त्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप मी कधीच केलेला नाही. माझी सगळी भाषणं काढून बघा. जे कोर्ट सांगतं त्याच्यावर मी विश्वास ठेवून बोलते. त्यामुळे आजपर्यंत मी एकही केव्हा तुमच्या चॅनलवर जे येतं किंवा वर्तमानपत्रात येतं तेवढंच मी सांगते. मी माझ्याकडे काय मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी नाही, इन्फॉर्मेशन आहे. मी सत्यमेव जयते. या गोष्टी होतातच आहे वारंवार. पण या देशामध्ये आजही असे लोक आहेत जे स्वाभिमानी आहेत आणि न घाबरणारे खूप लोक आहेत त्या देशात. अनेक लोक बिचारे घाबरतात, त्याच्यात पण काही चूक नाही. त्याच्यात शेवटी त्यांची पण फॅमिली असते, मुलं वगैरे असतात. त्याच्यामुळे लोकांना वाटते भीती. त्याच्यात काही कमीपणा नाही. कारण का त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला काय माहिती. अदृश्य शक्ती जी भीती दाखवते ना, प्रॉब्लेमच्या नेहमी मुळाशी गेलं पाहिजे. बघा आपण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहात ना. जेव्हा झाडाला कीड लागते तेव्हा वरवर नाही आपण करत, आपण मुळापासून ती कीड काढतो. त्यामुळे वरवर त्यांना जे भीती दाखवते त्यांच्यासाठी कशाला, जी अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे ना, जी दिल्लीवरनं महाराष्ट्राचा अपमान करते, महाराष्ट्राचं महत्व कमी करते, त्या अदृश्य शक्तीची आपण लढलं पाहिजे आणि ती थांबली पाहिजे. कारण का आज माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात ना, आज राज्यात जे चाललंय ते अदृश्य शक्ती करते. कोणी अदृश्य शक्ती मला माहिती नाही, पण ती शक्ती करते ते सरकारच कबुली देते. कुणालाही महत्वाकांक्षा असणं, कुणालाही, म्हणजे तुम्हाला मला वाचू उद्या मला वाटलं की मला एपीपी माझाचं चीफ एडिटर व्हायचंय. व्हॉट इज रॉंग इन इट यार? ही लोकशाही आमच्याकडून. तर राजीव खांडेकरांना वाईट वाटायची काय गरज? ते आहेत ना. पण माझी महत्वाकांक्षा असेल तर त्याच्यात गैर काय? जर टॅलेंट असेल तर घे, नसेल टॅलेंट तर मला राजीव खांडेकरची जागा मिळणार नाही, असं येऊ शकतं. त्याच्यामुळे समजा अगदी आपण धरून चालूया की युगेंद्र आणि शर्मिला वहिनींना इच्छा, व्हॉट इज रॉंग? ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये एवढा पण अधिकार नाही त्यांना. अरे असा थोडी होता. अरे मिळालंच नाहीये. मी भाषण करून करून किती दिवस मी प्रत्येक, काल भोरला पण मी हेच बोलले. फुल भ्रष्ट जुमला पार्टी आहे बॉस, फुल जुमलेबाज. पैसे आले का? दुधाला पैसे वाढून त्यांना मिळाले का? नाही मिळाले. सोयाबीनला भाव मिळाला का? नाही मिळाला. साखरेला इथेनॉल पॉलिसी फुल यू टर्न केलाय, पूर्ण यू टर्न आहे इथेनॉल पॉलिसी. प्रॉब्लेम तो झालाय. असं वाटतं उदयनराजे 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार होऊन गेलेले. त्यांचा आणि त्यांच्या गादीचा आम्ही नेहमीच मान सन्मानच केलेला आहे. आणि आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करताय, तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. हे काय आरोप केलाय रोहितने?